फॉलो करते सर. ऐका ना 2 मिनिटं सर. तुम्ही बोला, तुम्ही बोला, प्लीज सर. तुम्ही कबूल करा सर 2 मिनिटं. हा मग ठीक आहे. नाही करत नाही नका करू. मी काय मला फक्त एक्सप्लेनेशन देऊ द्या. मग तुम्हाला जी माझ्यावरती ऍक्शन घ्यायची ती घ्या. मी ऍग्री आहे. ऍक्शन नाही घेणार आम्ही काय. फक्त थोडंसं मला बोला तुम्ही बोला थोडं फक्त व्हिडिओ नका. नाही बोलायला सांगा ना. मला त्यांना मारलं का इकडे या तुम्ही, घाबरू नका. इकडे या. मी घेऊन जाणार आहे आता. नाही मी त्यांना घेऊन जाणार आहे. हो सर घेऊन जावा. माझी हरकत नाही. नाही तुमच्यावर पण कारवाई करणार. सर 2 मिनिटं सर 2 मिनिटं प्लीज व्हिडिओ नका क्रिएट करू. सर प्लीज ऐका ना ताई. तुम्ही बोला. मला एक्सप्लेन करू द्या ना करा सर, करा करा एक्सप्लेन करा. मी एक्सप्लेन करते. फक्त 2 मिनिटं थांबा. त्यांचं चुकीचं अट्रॅक्शन वाढत चाललंय. काल पण मी त्यांच्याशी त्या आजोबांशी त्यांचं वागणं किंवा जवळीक वाढत चालली. चुकीचा प्रकार काही घडू नये यासाठी मी त्यांना सतत ओरडत असते. मारले का तुम्ही? नाही हे मी मारलेलं नाही. मग काय हे मी मारलेलं नाही. मी त्यांना मारलंय. एक मिनिट मी त्यांना पटके दिले. घाबरते तुम्हाला. लांबून बोला. तिला मारायला माझी एकटीची होत नाही. कोणी मारलं? हा म्हणतो हा हरामखोर. हा म्हणतो मी पण मारलं म्हणतो. काय काय हा पण म्हणतो माधुरचोत हा मी मारलं म्हणून. तू मारलं का नाही? त्यांनी मारले. मी मान्य का करते. मारलं तू? तुझा काय संबंध मारायचा? तुला आई नाहीये? तुला आई नाही करे? 2 मिनिटं सर. प्रज्ञा मावशी इकडे या. एक मिनिट सर. फक्त तुम्ही चुकीची बाजू बघू नका. नाण्याला 2 बाजू आहेत. मारायला काय संबंध तुमचा? यांना तुम्ही मारलं का? हे काय पाय दाखवा. सर नाण्याच्या 2 बाजू आहेत. 2 बाजू बघा तुम्ही. काही बाजू असू द्या. 1 मिनिट थांबा. दाखवा ते. 1 मिनिट ऐका. नाण्याला 2 बाजू आहेत ना सर. अरे नाण्याची दोन बाजू. तुम्ही कोण? तुम्ही केअर टेकर ना? मला हक्क नाही. मला अधिकार नाही. मी हा संबंध मारायचा. मान्य करते. मी मान्य करते. मला हक्क अधिकार नाहीये. प्लीज 2 मिनिटं माझं ऐकून घ्या. 1 मिनिट त्यांना इकडे दाखव. तुम्ही शेजारी आहेत का? ही माझ्या मामाची पोरगी आहे. नितीन डोळे पण मार. बरं तुम्ही चुकीचा तुम्ही लांब न बोला. तुम्ही मागे वळा. तुम्ही चुकीचा वागत नाही, आम्हाला तुमच्यावर होते. व्हिडिओ आला. मॅडम मला हा 1 व्हिडिओ आलेला आहे. मिनिट. 1 मिनिट मॅडम. 1 मला हा मिनिट. व्हिडिओ आलेला तुम्ही आहे. ऍक्शन मी सरांना तेच म्हटलं. तुम्हाला जी ऍक्शन घ्यायची तुम्ही ऍक्शन घ्या. पण माझं एक्सप्लेनेशन ऐका. प्लीज एक्सप्लेनेशन ऐका. ऐका. मारणं हा काय एक्सप्लेनेशन करायचा विषय आहे का तुम्ही तुमचा? चुकीचं ज्यावेळेस वागता ज्यावेळेस इकडे बघा माझ्याकडं चुकी तुम्हाला इथं जवळ बसून प्रेमाने घेऊन किती वेळा समजून सांगितलं. हे कोण प्रेमाने समजून सांगणार? मारणारे कोण तुम्ही? त्यांना विचारा ना. तुमचा काय त्यांनाही संबंध? विचारा तुम्ही. पैसे घेता तुम्ही लोकांकडनं ना? नाही घेत. 8,000 रुपये यांनी सांगितले. मात्र 8,000 रुपये घेतले म्हणून. कुठे कुठे बाबा? किती महिने झाले पैसे नाहीये? 1 मिनिट. किती महिने झाले पैसे नाहीये? 8 महिने झाले. कोणी दिलेत पैसे? दिलेत का? दिलेत नाही. तुम्ही ते नका सांगू मला. तुम्ही दिले नाही पैशाचा विषय. तुम्ही म्हटले दिले नाहीचा विषय नाहीये. दिले नाहीचा विषय. तुम्हाला मारायचा अधिकार आहे का? नाहीये सर. का मारलं तुम्ही? चुकलं माझं. मी तिच्यावर हात उचलला. आई हात नाही विचारला तुम्ही. तिला काय निळी केली त्याला? हात विचारलाय काय? 1 मिनिट थांबा. प्रज्ञा मावशी जसं हे सांगताय मारतो. बारका मुलगा पण मारतो. नाही हे चुकीचे. मुलं घरात नसतात. हे काय काय निळी केली 2 मिनिट ऐका. बाई सगळी? तुम्हाला जवळ घेऊन किती वेळा सांगितलं बाहेरचं जग चांगलं नाही. बाहेर तसं करू नका. त्यांच्याशी वागू नका. तू का मारतो रे? नाही ते मागं लसूण सोलतो ते आडवं येतात त्यामुळं म्हणून मारतो? नाही त्यांना तुला आरामखोर. तुला आई नाहीये? तू कुठला मी आहे? काही त्यांना करत नाही. मी त्यांना काही करणार नाही. शिष्य आहे तू. तुला हा असं झालाय. तू काय ह्याच्यामुळेच झालाय ना? तुला जे काय ह्याच्यावरती तू आता चांगला असता ना तुला असा फोडला असता तुला. त्याची काय चुकी नाही म्हणजे? अरे चुकत्यात तुमचा संबंध काय? बघा ताई. नाटक बंद करा. नाटक करू नका अजिबात. तिथे बसा. अजिबात नाटक करू नका. माझं चुकलंय. नाटक करू नका. माझं चुकलंय. मी मान्य करते. याच्या नाही मारलेलं. हा मला पाईप मारलेला नाही. हा मी तिथे जोडतीये. चला ऐका. आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या नाही. चला त्यांचं सगळं सामान द्या आम्हाला. आम्हाला बाकीचं सगळं त्यांचं सामान द्या काढून. चला मला त्यांना घेऊन जायचंय. त्यांना ऍडमिट करायचं. चला मला ऍडमिट करायचं. त्यांना काळे निळे झाले ते. असले धंदे करता का तुम्ही? हे अशी म्हातारी लोकं? त्यांचं सामान लॉक मध्ये ठेवलंय. नाही त्यांना पत्र लागलं. 1 मिनिट. त्यांना काय लागलं? कधी लागलं? त्यांना ड्रेसिंग मी स्वतः केलंय. कापूस कोणी काढून टाकला त्याचा? हे जाऊ द्या मरू द्या. मला बाकीच्या गोष्टी सांगू नका. आम्हाला हे सांगा
ती प्रज्ञा मावशी कुठे गेली? चल त्यांचं सामान द्या मला सगळं, मला त्यांना ऍडमिट करायचंय. त्यांचं लॉक का लावलं तुम्ही सामानाला? तिथं लॉक तिथं लॉक नाहीये तिथे. लॉक आहे. तिथे ही सूला सांगते म्हणून त्याच्यात कडे आखू. हे असं त्यांचं लेकरू सामान द्या काढतो. सगळं, त्यांचं सामान तिला द्या माहिती आहे सगळं. तिचं सामान कुठे आहे. तिने तुम्हाला माहित नाही का? कपाटं दिली त्यांना, ते त्यांचं सामान आहे त्यांच्या घंटा बाहेर कपाटात दिली. अरे बंद करा हे, ओ ताई, ओ हे बंद करा. हे तुमची लायकी नाहीये, ही तुमची लायकी नाहीये या लोकांना सांभाळायची. सर काय वृद्धाश्रम झाला होता का? वृद्धाश्रम झाला होता का? असं मारता का? ही बाई काम करता म्हणून मारता? तुम्ही एकच बाजू ऐकताय. काय एक बाजू ऐकायची? तुम्हाला अधिकार आहे का मारायचा? तुम्हाला अधिकार आहे का मारायचा? मारून केली असती तर सगळ्यालाच केली असती. तिला एकटीला कशाला केली मग कुणी असती? मारलंय त्यांना? चूक कोणाची आहे? अहो ते काय काय गोष्टी ते जाऊ द्या, चुकी द्या, मारायचा संबंध तुमच्याबरोबर आहे. काय करते ती? तू काय कुणाला गोळा करत बसलीस पुरावे का? नाही गोळा करत. आत्या बाईला मारली ती काय ढकलून तुम्ही पडले मारहाण का? केली असती तर प्रत्येक नको माणसाने बाई. केली. माणसाचं तिला सांगा मारले का नाही त्या अहो, बाईला? त्या बाईचं तुम्हाला सांगा. तेच सांगते मॅडम. तुम्ही तिचं पोट ऐका पण ना. कमी होतंय की तुम्हाला? माझं पोरगं नाहीये रे. तो निराधार आहे अशी नाही, नाही. निराधार कसला निराधार? तुमचा तो छोटा पण पोरगा पण मारतो. नाही, छोटा मुलगा. मुलगा घरात नसतो. हे थांब, तिकडे आण रे. मुलगा सकाळी जातो, संध्याकाळी येतो. मला खरं खरं सांगायचं, ही जी मावशी आहे ती, ह्या मावशीला कोण कोण मारतं? त्यांचे सामान लॉक मध्ये फक्त 2-3दा मारलं. लॉक दोन नाही मारलं. अहो, मावं झाला. खूप का मारलं पाच तू? चालले. दोन मिनिटात नाही ते कामामध्ये आडवे येतात. हा? ते कामामध्ये आडवे येतात, त्याचं सगळं असतं, लसूण तुडवतात. त्यामुळे त्यांना समजून सांगितलं ते काय ऐकत नाही. तुम्ही मारतो तू म्हणून बोला मारतो की तू. तुम्ही लोक आपण किती त्या दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत त्यांना समजून सांगितलं. अरे रावते मावशी माझी आई शांत सर मी घे. अजूनही तुम्हाला खरंच सांगते, मी भरपूर तिला समजून सांगितलं. कशाला 11 बसवून द्यायची ना तिच्या घरी तिला? घर तिच्या घरी नाहीये का नाही तिला. सोडली तिला? नाहीये तिला घर, माझ्याकडे ती अशीच आलेली आहे. काम करायला लावतं तिला एवढी जनावरासारखी. ती स्वतः माझ्याकडे आली, मी काम करून राहते तर म्हणून. दुसरं कोण असतं ना सर ती स्वतः माझ्याकडे काम करून राहते म्हणून आली. सगळं नाही बोलून आहे. टाकलं असतं मी. चल, शिरगावच्या घे, चल, मॅडम. काय नाव त्यांचं? घ्या तुमचं काय सामान आहे ते, चल. कुलपाची चावी. चावी द्या चला ती ती चावी द्या. त्या म्हणतात गप्पा या. नाही बघा कुलूप एका तिथे. हे त्यांनी अडकवलं असेल बहुतेक. कुलूप नव्हतं, ह्याच्यात मी कुंडी अडकवली होती. ती आजी सूला इथं जाते मग म्हणून. चावी कुलूप कोणाकडे? आहे, कुलूप मग ते आहे. कसं काय अडकवल? तेच ना मग. चावी तुमच्याकडे आहे ना? ती कशी आम्ही चावी परत काहीच ऐकून घ्या ना, ते नाही लावलेलं मी ऐका चावी. ना, इकडे ना बाई, आम्हाला बघ ना. तुमचे- हे बघ. हे, सोड, सोड. अहो तिथं लॉक आहे, लॉक. हा चावीशिवाय मी जी होणार आजी का? खाली बसलेली ना, तिला इथं बाथरूम वाटतं. तुम्ही चला, ती ऐका. मशीनच्या तिथं Please, सू करायला सांगा जाते. द्या. प्लीज तुम्ही ऐका, मला त्यांनी घेऊन जाऊ द्या हॉस्पिटलला. चल त्यांच्याकडे, या बाईच्या नादी लागू नकोस. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आपण जे म्हणतो ना, त्याचं हे वास्तव आहे. आई बापाला काही नालायक लोक आहेत ना, आई बापांना वृद्धाश्रमामध्ये सोडतात, अनाथ आश्रमामध्ये सोडतात आणि अशा परिस्थिती होतात. यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अडकवून ठेवलं. आपण आपली पोरं सोडतो, पोरं जातात अब्रॉडला. ह्या बाईला त्यांनाच माहिती त्यांनी मावशी कुठे तुमचं ठेवलंय. पोरग कुठं राहतं? पुण्याला इथे औरंगाबादला. काय करतं ते? काय करतो? हा, काढू दे काढू. बंद करा आणि कामाला लागा कुठेतरी. कुठेतरी कामाला लागा. लोकांचं लय भलं करायच्या मागे लागू नका. सर खरंच तुम्ही गैरसमज बाळगताय. काय गैरसमज मला एक कळतं. हा जर अनाथ आश्रम आहे ना, अनाथ आश्रम आहे का नाही हा, 2 मिनिटं मग ऐका मारायचं सर. तुम्हाला काय अधिकार आहे? सर तिला एकटीला मी मारलेलं नाहीये. अरे शक्यतो मी तुमच्या घरात गाडीमध्ये नसते. हे मालक कोण आहे? मी शक्यतो घरात नसते. ह्याचं मालक कोण आहे? आणि त्याच्यात ती सुद्धा तेवढीच चुकीची कारणीभूत राहू आहे. द्या चुकीच्या, चुकीच्या राहू द्या. चोरीचा विषय मला नाही. असं आहे का तुम्हाला असं मारायचे? मारायची पद्धत आहे. मारता का चुकीचं मी आहे माझी माझं? चूक मान्य एवढं केली. मारतात. एवढं मारतात मी का? पहिल्या याच्यामध्येच माझी चूक मान्य केली. मी बऱ्याचदा जवळ घेऊन अक्षरशः छातीवर डोकं ठेवून समजून सांगितले. अहो, ठीक माझ्या आहे, दोन्ही पण तुम्ही मुलांची छातीवर शपथ डोकं घेऊन ठेवलं नाही, सांगते. अशी मारू शकता का? मी दोन्ही मुलांची शपथ घेऊन सांगते. मी बऱ्याचदा जवळ घेऊन समजून सांगितले. उद्या काय त्या झालं बिलं काय तर अहो दादा मी शपथ घेऊन सांगते. मी बऱ्याचदा जवळ घेऊन समजून मला म्हणते सांगितले. तू उशीने मारेन आणि गळा दाबून अशी हे करून कधी टाकीन. म्हणाले? काल बोलल्या तुम्ही. हे तुमचंच आहे का? हा, सगळं. चला घ्या तुमचं सगळं. असं नका वाटू सर, नका. खरं, एक मिनिट, मॅम, एक मिनिट मला सरांशी बोलू द्या ना. काय सांगू नका. सर एक काय गरज नाही माझ्या संग नाव काय बोलायची. तुमच्या? इथल्या छपरी लोकांसंग मी नाही बोलत.
काय नाव आहे तुमचं? आपले स्वतःची आई ह्या विषयावरती मॅडम 2 मिनिटं आपली आई जर या जागेवरती असली तर आपण मला हा व्हिडिओ बाहेर मॅडम, 2 मिनिटं बोलू देत ना. बोला आवाज येतो ना मी मला. त्यांना परवा दिवशी रात्री 11 वाजेपर्यंत समजून सांगितलं, प्रज्ञा मावशी तुम्ही माझ्या आईसारख्या, तुम्ही बाहेर गेल्यावर भरपूर त्रास होईल तुम्हाला, कुठं राहणार, 7 जाऊ द्या, वर्ष जाऊ द्या, बघू आम्ही. 7 वर्ष झालं मुलं तुम्हाला आम्ही आहे ना. बघत. मी नेण्यासाठी त्यांच्या मुलाला फोन केला होता, मी आहे. मुलाचा आता नंबर म्हणले तुम्ही कोण माझ्याकडे. नाहीये त्यांना. कोण नाही म्हणले. आता काय म्हणले? त्यांनी दिला त्यांना माझ्याकडे नंबर, त्यांनी दिला नंबर आहे माझ्याकडे. आता म्हणलं ना तुम्ही त्यांना आपण- कोण नाहीये. नाहीच आहे, मुलगा फोन नाही उचलत, तुम्हाला नंबर देते, नको उचलू दे. मुलाचा नंबर देते. तुम्ही लक्षात ठेवा. हा दे 2 मिनिटं मला. हे पण हे बंद करा, हे बंद करा. आणि परत जर माझ्याकडे तक्रार आली ना, लक्षात ठेवा, मी हिला सांगेन काय करायचं ते. मी नाही काय करणार. तुमच्या जागी आता कोण तुम्ही नाण्याची तुमच्या एक बाजू जागी. बघितली. अरे मला नाही बघायचं तुमच्या नाण्याची दुसरी बाजू. मला नाही बघायची दुसरी बाजू. मला नाही बघायची दुसरी बाजू. पैसे घेऊन काम करताना नाही घेत पैसे. हे काय फुकट चालले का? हे सर, काय नाही घेत. नाही, हे काय CSR मधनं चालले का? CSR पण नाहीये सर. अरे मग बंद करा. तुम्हाला कुणी सांगितले या चपाती करायला? कुणी सांगितलं? तुमची स्वतःची परिस्थिती नाही आहे का? कुणी सांगितलं तुम्हाला हे आम्हाला काय करायला? छोटी कामं करते त्याच्यातनं भागवते सगळं. काय गरज आहे याची? सर मी नाही घेत कोणाचं. महाराजपर्यंत हानसपर्यंत लोकांना सांग लोकं परत सांगतात ये. ना 8,000 देतात. अहो नाही देत त्यांच्या मुलाला. मी अहो, पण मेसेज दाखवते किती महिने झाले मी पैसे काय नाही म्हणतो पाठवले. तुम्हाला, मला मी एक तक्रार पण कळतं, केली. मला एक कळतं नाही आपल्याला. घेत. नाही घेत आता दादा. आले, पाठवलेच नाही म्हणजे पैसे 8 महिने झाले पैसे नाही त्या दादांचे. त्यांना अरे पण मग आणलं कशाला फक्त तुम्ही पैसे सांभाळताय? नाही. तुम्ही काय तुमचं मग त्यांना रस्त्यावर तुमचं कुठं घरदार बघा ना तुम्ही. मुलगा येऊन घेऊन अरे जातो म्हटलं आलाच नाही. तुम्हाला कुणी सांगितलंय? थांबरे मंगेश, तुम्हाला कुणी सांगितलंय मग आता त्यांना कुठं हे सोडू उद्योग मी? करायला? हे कधी बसलं चालू होता? वरती वाजायला पण होता ना तुम्ही. म्हणजे तुम्ही काय फुकट करता काय सगळ्या गोष्टी? सर, मला नाही माझ्याकडे बघा. पैसे वाले. याला भाडे किती आहे या घराला? या 10,000. बंगल्याला भाडे किती कुठे आहे? देतात 10,000? मी छोटं मोठं काम करते. अरे पण मी त्याच्यातच म्हणतो ते घेतले. काम करून स्वतःचा संसार बघा ना. बाकीचे हे तुम्हाला कुणी सांगितलंय? आहेत ना ज्यांनी काढले असतील त्यांची ती पोरं काय करतात? झक मारतात का? तुम्हाला कुणी सांगितलं ही बघायला? आजी रेल्वे हे स्टेशनवर बघतील. आणलेली आहे. तो मुलगा निराधार आहे. ते आजोबांना त्यांचा मुलगा सोडून गेला तसा आलेलाच नाहीये. अरे पण हे तुम्ही करू नका ना मग. आणि ही स्वतःहून आलेली आहे सर बबिता माझ्या. कोण आहे? बबिता कोण आहे बबिता? ज्यांच्यावरती होती त्यांनी तिला बबिताने काय इकडे पाठवली? काम आता काय म्हणला करा. तुम्ही स्वतःहून आले. आता स्वतःहून काय आले. म्हणला? पाठवून आली. ती स्वतःच त्यांना सांगून खोटं आली. बोलते ही बाई. बबिताचा नंबर सगळं आहे. खोटं बोलते. बबिता कोण आहे? बबिताचा नंबर आहे. या बबिताचा नंबर. आणि याचे ए सोनी, बाहेर आहे. सोनी तिच्याकडनं नंबर घे. याच्याकडनं आहे ना, याच्याकडनं आहे ना, ते बबिता कोण आहे तो तिच्या त्या आणि तिच्या मुलाचा पण. विलाचे कोणाचे नंबर आहेत ते सगळे नंबर घे. बघा मला कुठल्याही कारवाई करायची नाहीये. मला सर, यांना 2 मिनिटं सोडायला लावा मला. मला कळतंय ना, मला कळतंय सगळं ऐकू येतं. माझे कान चांगले. मला अजिबात 10 मिनिटं 20 मिनिटं घ्यायचे नाही. मी त्या म्हाताऱ्याला आता घेऊन दवाखान्यात चालून तिथं दुसरीकडे नेऊन सोडणार आहे. अजून लोक आहेत आमच्याकडे भरपूर. त्यांच्या पण घरच्यांचे तुम्ही नंबर द्या. हे बंद करा. तुला तर गोत्यात येतात. माझी कसलीच तक्रार येणार. काय गरज नाही ना मला. मला व्हिडिओ आलाय हा. मला व्हिडिओ आलाय हा. म्हणून मी इथं आलोय. माझ्या इथनं कसली तक्रार अरे तुम्हाला? अशी कशी तक्रार येणार नाही? कुठल्याही व्यक्तीवर गरज नाही. हात तुम्ही उचलताना करू नका ना. तुमचा चेहरा समोर येईल. तुम्ही करू तुमचे नका. वाक्य आणि तुमचा आम्ही चेहरा तुम्हाला हात समोर लावला का? तुमचं आम्ही वाक्य तुम्हाला आणि हात तुमचा लावला. चेहरा मला आम्ही समोर तुम्हाला हात लावला का? मी आता हिला आणली इथं. हात लावला का तुम्हाला आतापर्यंत? आम्ही इथून पुढं आता ही काही माझी करताना. माझी बहीण इथं होती. हात लावला का तुम्हाला तिने आता इथं? काही करताना मी तुमचा चेहरा आणि तुमची वाक्य पहिले गरज समोर नाही. करूच देवाच्या नका. थोबड देवाकडे बघा. त्रास. माझा चेहरा बघताय. बरं, हो. चल रे. अहो, 2 मिनिटं मॅडम सोडा ना. ए तू सोनी सोड. आणि हे नंबर घे तिचे. ए ताई, तिच्याकडनं त्यांच्या मुलाचा हम्म. आणि ती कोणती बघितली ते कागद कुठे आहे? मुंबईला. प्रज्ञा मावशी मला कागद नंबर कुठे आहे? तुला त्यांना घरी सोडायचं म्हणलं ना. मला सगळे त्यांच्याकडे नंबर कागद नंबर आहे लागतील. त्यांच्या ह्याच्यामध्ये. ते सगळे नंबर द्या त्यांचे. अहो, मला फोन केला तरी उचलला नाही. नंबर द्या की. ए, अहो, मॅडम, सेव नाही माझ्याकडे. हे चले गाडी काढ. सर, केवळ शब्द सांगून ए विश्ले. ए ऑडी कोण चालवत होतं? विशाल चल चल दवाखान्यात घेऊन जाऊया ना पहिले. जेवण झालं ना? हा आपण इकडे ए बडा इकडे. हो. हे आपण पाहू शकतो इथे या मावशीला. हे तर नवीन आहे. हे आत्ता मारले. हे इथे पण बोटाला कुठं मारतात? हात सुजले, पाय सुजले, पायाला दाखव. सगळीकडे सकाळी मारले तर
तिला सांग समजून रे. चालू कर. इकडे इकडं माझी गाडी डिक्की छोटी आहे ना. महेश महेश लादी, झाडू, आहे भरपूर आहे. 12 वाजता जेवायला पण नाही. 3 टाइम जेवण नाश्ता बिष्टा सगळं करून घेतात आणि वरून काम नाही केलं तर मारतात. तुम्ही नका होता तर तुमची मुलं तुमचे नंबर असतील ना त्यांच्या बॅगेत पण आहे वाटतं हा नंबर ते द्या तुम्ही त्यांना. चल मावशी चल. ए त्या सोनीला म्हणावं मारू बिरू नको तिला. ज्योती ज्योती त्या आतमध्ये सोनी आहे ना तिला मारून बिरून देऊ नको. ती मारेल बिरून. हो तिला सांग तात्याने सांग मारू नको म्हणा अजिबात. तुम्ही कधी तुमचा नवरा कधी वारला? माझा नवरा भाऊ 15 वर्ष झाली घरीच राहत होती. आता ते कसं मागची घरी इकडं म्हणजे त्या मॅडमने पाठवली मला माहितीच नव्हती अशा असतील ते मी काय बघायला पण नाही आले. आणि त्या मॅडम बबिता मॅडम ज्या होत्या त्या बबिता मॅडम कडे तुम्ही काय करत होता? तिथे काहीच काम नव्हती करत मी. लेफ्टनीच घे संतोष नगर इकडे रस्ता बंद आहे वाटतं. इथं घे लेफ्टला. तिथं काय करत तिथं किती वर्ष होता तुम्ही? 3.5 वर्ष होती पण कधी मारलं नाही त्यांनी. आता तिथे काय अनाथ आश्रम आहे का तो? हा तो पण आश्रम आहे पण माझं या सगळ्या विषयामधून एक गोष्ट माझी समाजासमोर हीच गोष्ट आणायची आहे की काही नालायक अवलादी नालायक मुलं आपल्या आई बापांना अनाथ आश्रमात ठेवतात आणि पाहायला सुद्धा जात नाही की माझ्या आईवरती काय अन्याय होतं का, माझ्या बापावरती काय अन्याय होतोय का. मला हा व्हिडिओ आला आज सकाळी माझ्याकडे हा व्हिडिओ आलाय आणि व्हिडिओ आल्यानंतर ना मी इथनंच खाली हा व्हिडिओ आल्यानंतर ना मी हे सर्च मारलं सगळं कुठे आणि मला हे सापडलं सगळं. आत्ता मी माझी पोरं कालपासून इथून माझी पोरं कालपासून हा सगळा विषय शोधतात आहे आणि आज सकाळी सापडला. मला तवापासून आहे ना माझी तळपायची आगा मस्तकात गेली होती. जर या महिलेच्या जागेवरती दुसरा कोण असा आश्रम चालवणारा असता ना नागडा करून मारला असता मी नागडा करून. तर गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. अरे पैसे दिले नाहीत ही बाई बिचारी काम करते ठीक आहे ना तुम्ही काही असू देत. ते बाई म्हणती यांच्या डोक्यावर परिणाम आहे. अरे काय राव एवढं काम किती काम करता तुम्ही? रात्री 12-1 वाजता झोपते ती. सकाळी नाश्ता दुपारी भांडी आणि नुसतं मारायचं. नाही काम केलं का नुसतं मारायचं. मला 2दा-3दा डोकं फोडलं बाईने त्या. तर ती आता ती काम काय करते? ती घरातच असते का? घरातच असते. नवरा आहे का तिला? तिचा नवरा पहिला नवऱ्याला सोडून आला दुसरा नवरा आहे तिचा. 2 नवरे आहेत तिला. हा आणि ती पोरग केवढे आहे? तुम्हाला पोरग पण मारत होतं? हो पोरग पण मारत होतं छोटं. केवढे आहे? ते 4वी-5वीला आहे. कुठल्या शाळेत? काय माहिती इकडे शाळेत नाव घातले मला. इथं तुम्हाला किती वर्ष झाली? तुम्ही वाघ जायला किती वर्ष वाट? इथे या बाईकडे आता मला 3 महिनेच झाले इकडे येऊन. या बाईकडे येऊन. हा पण आता इथल्या आश्रमाच्या अगोदर तुम्ही कुठल्या आश्रमात होता तिथे? मी शिरगावच्या साईबाबाचं मंदिर. अजून त्या मॅडमला माहिती नाही हिने मला मारले म्हणून. तिची मैत्रीण आहे. तिला माहित नाही असं एवढं मारलंय म्हणून. तिने मला सहज पाठवली जा म्हणून. तुमचं आता शूटिंग जे मला पाठवलं ते कुणी शूटिंग केलं होतं तुमचं? ते कारण का तो विलास एक मुलगा होता ना त्याला पण मारत होते. तर त्याच्या बहिणी आल्या होत्या. त्या बहिणी बोलतात तिने
फोटो काढून घेतले तर बोलते मी हे फोटो ना पोलिसांनाच पाठवून देते. तिने असं सांगितलं मी पोलिसांना पाठवून देते. धड धड बोल ही बाई मला मारते म्हणून. आणि तिने व्हिडिओ मोबाईलवर काढून घेतले आणि ते व्हिडिओ मी पाठवून देते बोलते. फटाफट बोलायला सुरुवात कर, काय घाबरू नको तिला. बघा म्हणजे समाजामध्ये या गोष्टी इतक्या घाणेरड्या पद्धतीने चालू आहेत. आपली मुलं, आता तुमचा मुलगा काय करतो? माझा मुलगा मॉलमध्ये कामाला आहे. किती वय आहे त्याचं? 40. 40. हा. मुलगी? मुलीचं आत्ताच लग्न झालं साहेब. तिला आता दिल्लीला गेल्या महिन्यातच लग्न झाले. मुलगी काय करत होती तुमची? मुलगी माझी बँकेत कामाला होती. मुलीला माहिती नाही काय? नाही कोणालाच नाही, माहिती. पण मुलगा मुलगी एवढी मुलगी आहे, तुमचं लग्न झालेले, मुलगा 40 वर्षाचा घोडा आहे एवढा, मग ते तुम्हाला काय घेऊन जात नाही? नाही घेऊन गेले ते. का? काय माहित नाही घेऊन गेले म्हणून मी माझी मुलगा कुठे राहतो? औरंगाबाद. हा, औरंगाबादला राहते. मुलगी दिल्लीत? हा, मुलगी दिल्लीत राहते. मुलगी काय करते? मुलगी सर्व्हिस करते आता. तिला वाटलं नाही कधी की आपल्या आईला आपल्याकडे घेऊन जावं? नाही घेऊन गेले. आता मला भाऊ माहित नव्हतं, पण अशी माणसं असतील ती खरंच विचित्र. ते बघा, मी आता यांना घेऊन हॉस्पिटलला चाललोय, कारण त्यांच्यावरती पहिले उपचार होणं गरजेचं आहे. त्यानंतर मी माझ्या इथं जो काही अनाथ आश्रम आहे जनसेवा फाउंडेशन म्हणून, त्या जनसेवा फाउंडेशनमध्ये मी बोललोय. आज माझ्याकडं माझ्या घरामध्ये एक खूप मोठा कार्यक्रम आहे. माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाचा साखरपुडा आहे आत्ता. ह्या सगळा विषय मी सकाळपासून, जसे मी काल रात्रीपासून हा व्हिडिओ पाहिलाय तेव्हापासून मला करमत नाहीये. मला इतका त्रास होतो तो व्हिडिओ पाहिल्यानंतर ना. मी बऱ्याचदा अशा आमच्या ग्रुपवरती हे व्हिडिओ येत असतात आणि हे व्हिडिओ आल्यानंतर ना मी त्या लोकांना म्हणतोय, बाबा एकतर पत्ता पाठवा, नाही तर पाठवू नका, कारण ही असली क्रूरता मला पावत. ह्या बाईच्या जागी दुसरा कोण जेंट्स असतं ना आता, तर तुम्ही सर्वांनी लाईव्ह तमाशा बघितला असता की वसंत मोरे काय करतो ते. आम्ही आहे ना अजून. यांचे मुलं नसतील सांभाळत, त्यांना मुलांना लाजा वाटायला पाहिजेत की आपण आपले आईबाप जे जन्म देतात ना. मी आज सकाळी त्या दशक्रियाला गेलो होतो, त्या ठिकाणी एका आईचा 10वा होता, त्या ठिकाणीच मी माझ्या लातानी खाली पाडायची, खाली पाडून मारायचं, लातानी मारायची बाई. या नालायक लोकांना कॅमेरा चेंज झाला ना. काय झालं? कॅमेरा चेंज पुढचा चालू झाला. हा बोला. लाता खाली करून मारायचं, मुतच तोपर्यंत सगळे मला मारायची ती बाई. कमाल आहे. 3दा डोकं फोडलं मला त्या आश्रम मध्ये. तुम्ही तक्रार का केली नाही? पण पोलिसांना का नाही कळवलं? आज विचार करा, या मावशीचा जर माझ्याकडे व्हिडिओ आला नसता, लोकेशन आलं नसतं, मला आल्या आल्या मी त्या ठिकाणी माझे जे कार्यकर्ते आहेत ना, मी त्या कार्यकर्त्याला ते लोकेशन पाठवलं काल रात्री 11 वाजता. त्याला सांगितलं की बाबा रे, कुठं मला असा प्रकार कळतोय, तू जरा या लोकेशनवरती जाऊन ये. बंगल्यामध्ये असले प्रकार चालतात. बंगल्यामध्ये ही लोक राहत होती. आता त्या ठिकाणी माझ्या माहितीनुसार 1 2 3 4 5 लोक होती. 5 लोकांमधलं ते एक त्याच्या आईला त्याला त्या पायाने आधूळ साला ऑपरेशन साठी म्हणतो मी नालायक इकडं आलोय, आणि तो सुद्धा यांना मारतो. त्यांनी लाटणे मारले. लाटण्याने मारले? काम नाही करत ती. मॅडमला सांगते काम करून सुद्धा ते बॅटीने पण मारते. आता तो स्वयंपाक कुणी केला होता? सगळा मीच करते सगळं. आता मी तिथं जागेवरती. काय काय भाजी केली होती तुम्ही? डाळ केली, चपात्या केल्या, कारल्याची भाजी केली. एवढं सगळं जर ही मावशी करतीये, सकाळी सगळं काम करतीये, म्हणजे ती बाई बोलतीये की याचं मानसिक संतुलन जागेवरती नाहीये, हे असं करतात, हे तसं करतात. आणि ही बोंबलत फिरत होती इथं बाहेर. मी तिला फोन केल्यानंतर ना धावत पळत आली, आणि पाया पडणं ह्या असल्या गोष्टी नाही ना पाहिजेत. तुम्हाला जमत नाही ना, करू नका ना. तुम्हाला कोणी सांगितलं अरे कामधंदे करा, नोकऱ्या करा, कुठंतरी नोकरीला लाग बाई. मग तुला हे कोणी सांगितलं हे असल्या अनाथ आश्रमाचे धंदे करायला?
म्हणून हे याच्याबरोबर लक्षात ठेवा, जे लोक माझा आत्ता लाईव्ह पाहत असतील ना, या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांनी कुणी आपल्या आईबाप अनाथ आश्रमात ठेवले असतील ना, आत्ता जाऊन पहिले बघून या अनाथ आश्रमामध्ये आईबापांना असा त्रास होतोय का. तर ते काय तुम्हाला काढून ते काय पस्तावले ना. ही बाई आज 40 वर्षाचा मुलगा आहे, मुलगी आहे, मॅरिड मुलगी आहे. मग या लोकांना एक आई सांभाळू शकत नाहीत. ही लोक आईला सांभाळू शकत नाहीत. अरे जिने जन्म दिलाय ना तुम्हाला, जन्मदात्या आईला जर तुम्ही सांभाळू शकत नसताल ना, तर अवघड आहे. इथून पूर्ण घे म्हणजे सरळ बसती गाडी तशी नाही. इथून टाक. आम्ही तुम्हाला बघा आता इथं रे, पुढे सॉरी पुढे हो. इथं आम्ही आता यांना इथं हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. पहिलं यांना मी आता इकडे हॉस्पिटलमध्ये पहिलं ॲडमिट करतो. त्यांचं काय प्रथम उपचार असेल, जाऊ दे सर, त्यांचं काय आता उपचार असतील ते उपचार पहिले करू आणि त्याच्यानंतर मग आपण या सगळ्या गोष्टी त्यांना कुठं जनसेवा फाउंडेशन आमच्या विनीताताई आहेत, त्यांच्यासोबत माझं आत्ताच बोलणं झालं. मी ताईंना बोललो की अशा मावशी आहेत. त्यांनी सांगितलं की लगेच घेऊन या म्हणून त्यांना. मी आता पण पहिल्यांदा मला असं वाटतं की त्यांचं जे काही मारहाण झालेली आहे, त्यांना जे काय त्यांचे हातपाय काळे निळे झाले, याच्यावरती पहिलं आपण इथं दवाखान्यामध्ये त्यांच्यावरती उपचार करू आणि त्याच्यानंतर त्यांना मी इथं पहिलं मला आता त्यांचं हे होऊ देत, इथून त्यांना सोडू देत, उपचार करू देत. त्याच्यानंतर मग आपण त्यांना जनसेवा फाउंडेशनने नेऊन सोडूया. ते दारू नाही चालतो की नाही येतो की लिपणी परत इथं त्या पाटणीला पण अंगावर पाटणीला इथं पर्जनीमध्ये त्यांनी चेक करून मी मागाशी पण ज्या गोष्टी बोललो होत्या ते अतिशय घाणेरड्या पद्धतीने या अनाथ आश्रमांमध्ये मी सगळ्याच अनाथ आश्रमांना नावं ठेवणार नाही, परंतु त्या स्वतः त्या बाईची त्या ताईची स्वतःची ऐपत नाही आहे. तिची ती घराची परिस्थिती पाहिली. जरी पहिल्यांदा वाघजाईनगर भागामध्ये राहत होती, तिकडं तो अनाथ आश्रम चालवत होती,
आता तिथून ही खालती आली आहे, 10,000 रुपये त्या ठिकाणी त्या बंगल्याला भाडं आहे. जर अशा प्रकारे अनाथ आश्रम ती त्या ठिकाणी चालवत असेल आणि त्या अनाथ आश्रमामध्ये आता जे काही प्राथमिक स्वरूपामध्ये ज्या काही गोष्टी समोर येतात आहे त्याच्यामध्ये ह्या बाईला दुसऱ्या शिरगावच्या अनाथ आश्रमामधून तिला इथं कामासाठी पाठवलेली दिसली आहे. बरं, कामासाठी पाठवली आहे तर तिला एवढं मारहाण करायचं कारणच नाही ना. काल रात्री हा व्हिडिओ माझ्याकडं आला होता. रात्री व्हिडिओ आणि करंट लोकेशन पण आलं होतं मला त्या ठिकाणचं. हे लोकेशन आणि हा व्हिडिओ मी माझं त्या भागातले जे कार्यकर्ते आहेत त्यांना पाठवला. पण रात्री उशीर झाला असल्यामुळे आम्हाला ते ठिकाण रात्री सापडले नाही. परंतु सकाळपासून आम्ही हे ठिकाण शोधतोय. ज्या गल्लीमध्ये हे होतं त्या गल्लीमध्ये लोकांना सुद्धा माहीत नाही की इकडं अनाथ आश्रम झाला आहे. आणि तुम्ही मागाशी व्हिडिओमध्ये ते पाहिलं असेल, व्हिडिओमध्ये तुम्ही त्या गोष्टी पाहिल्या असतील की कशा पद्धती त्या ठिकाणी जर त्या लोकांची त्या 2 आजी त्या तिकडं होत्या, एक आजोबा तिकडे होते, एक मुलगा अपंग होता, ही एक मावशी तिकडे होती, 2 असं त्यांचं म्हणणं आहे की 2 मुलं अजून तिथे होती की जे की मेंटली डिप्रेस आहेत, त्यांना येरोड्यामध्ये पाठवलं आहे. मग मला वाटतं की आपली जर ऐपत नसेल तर मग ह्या गोष्टी काय फक्त तुम्ही सोशलवरती टाकून त्याच्यातून पैसे कमवण्याकरता ह्या गोष्टी करता का? ह्या असल्या गोष्टी आमच्याकडं अशा स्वरूपातल्या तक्रारी मी मगाशी पण सांगितलं की जर अशा काही गोष्टी माझ्याकडे अनेकदा येतात, आपण सोशल मीडियावरती पाहतो. मला वाटतं तो एक माझा मित्र आहे असंच माऊली म्हणून, काय त्याचं नाव माझ्या लक्षात नाही, परंतु तो सुद्धा अतिशय चांगलं काम करतो. हो, आपल्याकडे आलेला मध्यंतरी इथं त्या माऊलीने पण असंच मला फोन करून बोलून घेतलं, अशा ठिकाणी असं होतं मुलाला. त्यांनी नंतर तिथं सोडलं. आता मी ह्या मावशीला तिचे घरचे सांभाळतात एक पाहून. आता जनसेवा फाउंडेशनचा आमच्या एक वृद्धाश्रम आहे, मी त्यांना आता म्हटलं की मी इकडे त्यांच्यावर पहिलं प्राथमिक उपचार करतो आणि त्याच्यानंतर मी तुमच्याकडे त्यांना आणून सोडतो. मग पाहूयात. आता आम्ही आमचं प्रोसेस तर करतो आहे, पण माझी पुन्हा एकदा त्या नालायक मुलांना, नालायक मुलींना विनंती आहे की जर तुम्ही कामामध्ये असताल, तुम्ही ॲब्रॉडला जाता, बाहेर देशात जाता, पण गेल्यानंतरनं ज्या आईबापाने तुम्हाला जन्म दिला आहे त्या आईबापाला तुम्ही अशा स्वरूपामध्ये, अशा आश्रमांमध्ये जर पाठवत असताल तर कृपया प्लीज तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की तिथे एकदा तरी आपल्या आईबापाला फोन करत जा, त्यांची चौकशी करत जा. कोणीतरी माणूस त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता ठेवा, त्याला तिथं पाठवत जा, ते पाहत जा की बाबा नक्की माझ्या आईला काय झालं. कारण तुम्हाला 9 महिने पोटात सांभाळलेलं असतं, त्यांनी बापाने तुम्हाला अंग खांद्यावरती खेळवलेलं असतं आणि तुम्ही तुमची जबाबदारी 8,000 दिले, 10,000 दिले म्हणजे विषय संपला असं नाही ना होत. त्यांना बघितलं पाहिजे. अशा स्वरूपामध्ये जर पुढं कोण मारहाण करत असेल आणि तिचं चुकतं, आता त्या बाईच्या जागेवरती दुसरी कोणी असते तर मी सोनीला सांगितलं होतं हात लावायचा नाही आपल्याला कोणाला. हे अशा गोष्टी मला ह्याच्यातून एकच संदेश द्यायचा आहे की ज्यांनी त्यांचे आईबाप अनाथ आश्रमात ठेवलेले असतील त्यांनी एकदा तरी, आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा, 2दा, रोज म्हटलं तरी फोन करत जा. आहेत ना सगळ्या सुविधा, त्याचा लाभ घ्या, जाऊन भेटून या. नाहीतर हे अशा प्रकारे निर्दयी कामं जर होणार असतील ना, मला वाटतं की परमेश्वर तुम्हाला कधी वाप करणार नाही. एक दिवस तुम्ही सुद्धा म्हातारे होणार आहे. एक दिवस तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा तिकडे अनाथ आश्रमात जावं लागेल. त्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवायचं. आजचा लाईव्ह मी या ठिकाणी थांबवतो. पुढचा नंतरनं मला जे काही तुमच्यासोबत बोलायचं आहे ते मी नंतरनं परत एकदा जनसेवा फाउंडेशनला त्या आजीला सोडल्यानंतरनं मी बोलणार. आता जर डॉक्टर म्हणतील की त्यांना जर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायचं असेल तर आजच्या दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवू आणि उद्याच्याला त्यांना वाटल्यास सकाळी त्यांना आम्ही तिकडं ज्या ठिकाणी आम्हाला त्यांना पाठवते जनसेवा फाउंडेशनला, मी त्या ठिकाणी पाठवेन. जनसेवा सोबत माझं आमच्या देशपांडे मॅडमबरोबर बोलणं आलं. त्यांनी सांगितलं की आम्ही यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करू म्हणून. धन्यवाद. ऐकलं नाही चालू